श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 11वा समास 5वा राजकारण निरूपण। श्रीराम कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा। दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे। अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी। शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी बहुतान करवी। जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले। राजकारण बहुत करावे, परंतु कळोस निदावे, परपिडे परी नसावे अंतकरण। ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण। सुचित असता अंतकरण, राजकारण जाणे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आनंद विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पवित्र चरणी वंदन करून तुम्हा सर्व गुरुबंधू गुरुभगिनी माझा श्री गुरुदेव। तो भाविको, गेल्या आठवड्यात आपण सार विवेक या विषयावर आपल्या परमपूज्य माऊलीकडनं अमृततुल्य असं प्रवचन ऐकलं होतं। तरी आजचा विषय आहे राजकारण, म्हणजेच दशक 11वा समास 5वा। आता आपल्याला विचार पडला असेल की हा राजकारण विषय आलाच कसा, आणि तो सुद्धा संत संघात। त्यावर श्री समर्थांनी राजकारण हा शब्द कसा आहे तो समजून सांगितलेला आहे। लोकसंग्रह पुरुषाच्या समाजाच्या सर्व अंगाशी संबंध येतात। लोकसंग्रह पुरुषाच्या साधू संत, राजसंस्था, अर्थसंस्था अशा धर्मसंस्था संबंध येतात। तेव्हा काय आणि आता काय, त्यावेळीसुद्धा साधू संतांची
गरज ही भासत होती. म्हणजे राजकारण म्हणजेच पुढारी, आज पुढाऱ्यांना जर आज कसली गरज लागत होती तर साधू संतांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादांची गरज ही भासतच होती. एखादा राजकर्ता या पुढारी साधू संतांकडे जर वारंवार जाऊ लागला तर शासनाचं लक्ष पहिलं त्यांच्याकडे जातं. म्हणजेच हा राजकारण हा विषय या संत संघात घेतलं, याचा अर्थ आपल्या संत संघामध्ये आज परमपूज्य माऊलींनी संत संघ चालू केलेत, जेणेकरून हे राजकारणामध्ये आध्यात्मीची गोडी आज परमपूज्य माऊलींनी लावलेली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपल्या परमपूज्य माऊलींनी संत संघ चालू केलेत. या संत संघामध्ये संघटना आहेत, पण या संघटनाला तोड दिले, जोड दिले, ती म्हणजे अध्यात्म. त्यासाठी परमपूज्य माऊली वारंवार नेहमी आपल्याला सांगत असतात की संत संघाला या, संत संघाला या, संत संघाला या. आता संत संघाला या याचाच अर्थ आपण यायलाच पाहिजे, परंतु इतरांना सुद्धा संत संघाला आणणं गरजेचं आहे. तर इतरांना कधी आणणार की जेणेकरून आपल्यालाच समजलं पाहिजे की संत संघ म्हणजे काय. तर आपल्याला समजलं तरच आपण इतरांना संत संघाला आणणार आहोत, परंतु आपल्यालाच नाही समजलं तर इतरांना आपण संत संघाला काय आणणार. एखाद्याने जरी विचारलं की तुम्ही नेहमी दर रविवारी इकडनं जाता ते म्हणजे काय, तर ते सांगता आलं पाहिजे. परंतु आपण काय सांगतो, नाही तिथे कोणतरी सगळे जमा होतात आणि जमा होता पण आम्ही तिथे एकत्र बसतो. तर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज आम्हाला प्रवचन सांगतात, ते आम्ही फक्त ऐकतो आणि येतो, पण त्याचा अर्थ सांगता येत नाही. ते म्हणजे काय ते सांगता आला, ते म्हणजे संत संघ. संत संघ म्हणजे काय, जगद्गुरूंचा सहवास. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी जसं आपल्याला वेगळ्या प्रकारचा बोध केला आहे, तसं समर्थ रामदास स्वामींनी आपला सार्थ दासबोध या ग्रंथामध्ये गुरु शिष्य संवाद साधून माझा शिष्य हा उच्च कोटीचा झाला पाहिजे, माझा शिष्य माझ्याहून श्रेष्ठ झाला पाहिजे, यासाठी अगदी आईच्या मायेनं आई बनून मार्गदर्शन केलेलं आहे. आपण दर आठवड्याला संत संघातून एक वेगवेगळा विषय हाताळतो आहे. अगदी शून्यातून इथपर्यंत आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी आणलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामींचं आता असं एक मत पडलेलं आहे, समर्थ रामदास स्वामी अशा निष्कर्षाप्रत येऊन पोचलेले आहेत की हे माझं बालक म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण इतके सक्षम झालेलो आहोत की स्वतःचा तर उद्धार आम्ही करू शकतो. कारण समर्थ रामदास स्वामी समजतात की प्रत्येक शिष्य हा असा असतो गुरुवाक्य मंत्रमूलक. गुरुवाक्य हाच त्याच्यासाठी मंत्र बनतो. कारण समर्थ रामदास स्वामी त्या पटीतून त्या रस्त्यानं गेलेत आणि स्वतःच्या जीवनाचा त्यांनी उद्धार केला आहे. अनेक साधू संत त्याच मार्गाने चालले, गुरु आज्ञा प्रमाण म्हणून. गुरु आज्ञा, गुरुवाक्य, ब्रह्मवाक्य, वेदवाक्य समजून जे गेले त्यांच्या जन्माचं सार्थक झालं. आणि त्याच मार्गानं तुम्ही आणि मी जाणार असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि ते पुढे 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 आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि ते या समासावर आता आलेले आहेत की ती जी व्यक्ती आहे सक्षम आहे, समृद्ध आहे, तिने स्वतःचा उद्धार केलेलाच आहे, पण त्याचबरोबर तिनं इतरांचाही उद्धार केला पाहिजे. कारण माणूस कुणाला म्हणायचं, जो तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हा मी संदेश का दिला की माणूस त्यालाच म्हणायचं की जो दुसऱ्यासाठी जगतो, तोच माणुसकीच्या संज्ञेमध्ये बसतो, व्याख्येमध्ये बसतो. तसं समर्थ रामदास स्वामी समजतात की हे सगळे माझा जो शिष्य वर्ग आहे, माझा जो श्रोता वर्ग आहे, तो इतका आता सक्षम झालेला आहे,
त्याच्यामध्ये एवढी आता कॅपॅसिटी डेव्हलप झालेली आहे की तो इतरांना मार्गदर्शन करू शकेल, इतरांना उपदेश करू शकेल. म्हणून मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं की सार आणि असार या दोघांमधला फरक सांगितलं आणि राजहंसासारखी भूमिका करा. मागच्या आठवड्यामध्ये मी राजहंस या विषयावर बोललो होतो. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगवेगळं करतो तसं माणसाला करता आलं पाहिजे. का? कारण तो बुद्धिवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यासाठीच सांगितलेलं आहे आपल्या अभंगामध्ये, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. म्हणजे काय की माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे हे अनेक अनुमानावरून, अनेक निष्कर्षावरून, अनेक सिद्धांतावरून सिद्ध झालेलं आहे. साधू संत ज्यावेळी दावा करतात या एखादा संदेश देतात त्या पाठीमागे त्यांची तपस्या असते, त्यांचं अनुमान असतं, त्यांचा अभ्यास असतो आणि त्यातून ते सांगत असतात. त्यामुळे ज्या अर्थी साधू संतांनी दावा केला की माणूस हा प्राणी इतर प्राण्यापेक्षा बुद्धिवान प्राणी आहे, तर त्यानं नुसतं स्वतःसाठी जगून चालणार नाही आहे, त्याने इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. मग आता तो सक्षम सशक्त असा असणारा माणूस त्यानं नुसतं स्वतःसाठी न जगता इतरांना सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे. मग जीवनाची वेगवेगळ्या प्रकारचे अंग आहेत. कला आहे, राजकारण आहे, अशी अनेक शाखा सांगता येतील. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मूळ विषयावर बोलायला आपल्याला तिकडे जायचं आहे, म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. नाट्य आहे, संगीत आहे, अशी विविध क्षेत्र, शिक्षण आहे. तसं राजकारण एक क्षेत्र आहे. प्रजेचं किंवा रयतेचं रक्षण करणं हे राजकर्त्याचं काम आहे. समर्थ रामदास स्वामींनी ज्यावेळी दासबोध लिहिला त्यावेळी मोगलाई होती, आज लोकशाही आहे. त्यावेळी हुकुमशाही होती, आज लोकशाही आहे. जसं आजचे शासनकर्ते तसं त्या काळी पण शासनकर्ते होते. आणि शासनकर्ता जरी झाला तरी शेवटी तो माणूसच आहे. विज्ञान कितीही प्रगत जरी झालं तरी विज्ञान माणसाला माणूस म्हणून नाही घडवू शकत. विज्ञान माणसाची प्रगती करेल, लौकिक प्रगती करेल, बौद्धिक बनवेल त्याला, पण हे बौद्धिक बनवूनसुद्धा त्याचा समतोल राखला पाहिजे. हा समतोल राखण्यासाठी त्याला विविध अंग विकसित झाली पाहिजे. म्हणून वाङ्मयामध्ये सुद्धा आपली 6 शास्त्र सांगितलेली आहे. कल्प सांगितलं, व्याकरण सांगितलं, वेद सांगितले, श्रुती सांगितल्या. ही जशी आपली 6 अंग आहेत वाङ्मयामध्ये, तसं मानवी जीवन जगण्यासाठी ह्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. मग तो जो राजकर्ता असतो त्यालासुद्धा लोकसंग्रह करायचा असतो. हा लोकसंग्रह करताना त्याचं कुठेही बॅलन्स जाणार नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कारण राजकारण करणाऱ्या माणसाला पटापट अनुभूती येत असते की लोक त्याला घेऊन नाचत असतात. मग त्याच्याकडे पुसटसुद्धा अहंकार येता कामा नये. पुसटसुद्धा आलेला अहंकार नाशाला कारणीभूत ठरतो. मी श्रीलीलामृतामध्ये एक कथा लिहिलेली आहे, ब्रह्मांड पुराणातली ती कथा आहे. एक भाऊ नावाचा राजा होऊन गेला, अतिशय धर्मनिष्ठ, अतिशय विद्वान, अतिशय बुद्धिवान. त्या अनेक आजूबाजूचे राजे त्याला रिस्पेक्ट द्यायचे. त्यामुळे त्याला असा काही दिवसानंतर गर्व झाला आणि त्या गर्वाचं रूपांतर त्याचं कुत्सित बुद्धीमध्ये झालं. ग्रामीण भाषेमध्ये, शिरवाळ भाषेमध्ये बोलायचं, कुचकट वृत्ती झाली त्याची. आणि त्यानं बाकीच्या राजे लोकांना भडकवायला सुरुवात केली. आपल्याकडे म्हणतात ना, दाणे टाकून झुजवणे, तसा प्रकार सुरू झाला. जो सात्विक होता तो
स्तुती होऊ लागली, गौरव होऊ लागला, बाकीचे राजे लोक त्याला रिस्पेक्ट देऊ लागले, जसे काय मांडलिक झालेत अशा प्रकारे त्याचं ऐकू लागले. त्यामुळे त्याला वाटायला लागलं की हे सगळे माझे ऐकतात. म्हणून त्याच्या मनामध्ये ही कुत्सित भावना निर्माण होते, अहंकार निर्माण होतो आणि त्याचा बॅलन्स गेला आणि तो इतर राजांमध्ये भांडणं लावून द्यायला सुरुवात केली. त्यानं सांगितल्यामुळे त्यांचा विश्वास बसू लागला आणि ते आपसामध्ये भांडू लागले आणि एकमेकांची राज्य नष्ट करून टाकली. चांगले 5-50 राजांना त्यानं संपवून टाकलं. 2-4 राजे शिल्लक राहिले. त्यांच्या लक्षात आलं की अरे हे सगळं भाऊकडे कळसूत्री आहे, हा भाऊ आपल्यामध्ये भांडणं लावून देतो. कारण कुठलीही गोष्ट जी आहे ना ती नियती फार काळ फाजील लाड कुणाचेच करत नाही. मग मी असलो तरीसुद्धा माझेही नाही करणार ती. आणि मग ते 3-4 लोक एकत्र येतात, राजे लोक, आणि भाऊचा पाडाव करतात. अशी स्थिती होते. तुमची आमचीसुद्धा अशी स्थिती होते की अल्पशा सुखामुळे आपण बिघडण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुम्ही ज्यावेळेला असा बौद्धिकदृष्ट्या सक्षम होता, तुमची ज्यावेळेस सात्विक वृत्ती निर्माण होते, त्या आपोआपच तुमचा गवगवा निर्माण होतो. ह्यांच्याकडे जाऊया, हे योग्य तो सल्ला देतील. तुमचं एक ठिकाण, तुमची एक स्वतःची उंची निर्माण होते आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे येतात. आणि ज्यावेळी लोक आपल्याकडे येतात त्यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा नेहमी संदेश लक्षात ठेवायचा, स्वप्नात सुद्धा मी कुणाला चुकीचा सल्ला देणार नाही. त्यावेळी तुम्ही अजरामर राहणार, हे लक्षात घ्या. आज माझ्याबद्दलचा असं सगळीकडे बोललं जातं की ह्यांच्याकडे जा, काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगतील पण फसवणार नाहीत. हे मी माझ्या आयुष्यभर लक्षात ठेवलेलं आहे. कारण मी स्वतः आत्मचिंतन करतो, माझं काय चुकतं आहे, दररोज आत्मचिंतन करतो. कारण माझ्याकडून पण चुकीच्या गोष्टी घडू शकतात की मला ज्यावेळी प्रसिद्धी मिळेल, मला मान सन्मान मिळतो, माझं जिकडे नाव होतं ते आपोआपच शेण असतं ना, तर शेणाबरोबर वाळवी येते, आपल्याला कळत नाही ते. तसं आपल्याकडे जेव्हा आपलं नाव होऊ लागतं तेव्हा आपण बिघडण्याची जादा शक्यता असते. आणि म्हणून आत्मचिंतन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. मी तरी किमान हे पथ्य पाळतो. दररोज मी माझं स्वतःचं आत्मचिंतन करतो की माझं काय चुकलं. आणि मला जे प्रामाणिकपणे सांगणारे लोक असतात ते कधीच मला दुश्मन होत नाहीत. म्हणून आपल्या संप्रदायातले अनेक लोक आमच्याशी जोडले गेलेत की आपण स्वामींना सल्ला देऊ शकतो, स्वामींना सांगू शकतो, स्वामी आपला तो सल्ला ऐकतात. अशा पद्धतीनं माझ्याबद्दलचं सगळीकडे माहिती असल्यामुळे आपण लोक पण येऊन मला सल्ला देतात. त्यात कमीपणा काहीच नाही. भगवान दत्तात्रयांनी तर 24 गुरु केले. ज्याच्याकडून जे शिकता येईल चांगलं असेल ते नेहमी माणसानं घेतलं पाहिजे. आणि तेच समर्थ रामदास स्वामींना या दासबोधाच्या समासामधून सांगायचं आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुमच्याकडे येत असतात. तसे राजकारणी लोकसुद्धा येतात. कारण राजकारणीसुद्धा माणूसच आहे ना, त्याला राजकारण करायचं असतं. म्हणजे काय तर प्रजेला योग्य प्रकारे जगवायचं असतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे पेच आहेत. जसे खेळामध्ये तुम्ही कुस्ती खेळता, त्या कुस्तीमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे पट आहेत ना, तो पट काढता आला पाहिजे तर तुम्ही जिंकलात. तसे राजकारणामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे पट आहेत. ते पट योग्य वेळेला योग्य तो काढता आला पाहिजे. त्यावेळेला आपण बौद्धिकदृष्ट्या हुशार तर असणं आवश्यकच आहे, परंतु माणुसकी सोडून चालणार नाही. आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या हुशारकीपणामुळे आपली नीतिमूल्य जी आहेत ती सोडून देतो आणि चुकीच्या पद्धतीनं वागतो आणि तिथे आपला ऱ्हास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कायम चिरंजीव तुम्हाला जर टिकायचं असेल नावानं, कीर्तीनं, कर्तृत्वानं, कर्मानं, तर कधी नीतिमत्ता सोडता कामा नये. मागे साधना शिंदेनी एका प्रवचनामध्ये माझ्या बाबतीत सांगितलं होतं की मी जगद्गुरू आहे, सगळ्या गुरूंचा गुरु आहे,
आणि मी माझ्या वडिलांचे पाय चेपले, ते त्यांना कौतुक वाटलं काहीतरी. आम्हाला त्यावेळी नेमकं हरिद्वारला कुंभमेळ्याला जायचं, तर गडबड होती आणि आम्हाला तिकडे जायचं होतं आणि वडील आजारी होते. तिकडे पण गेलं पाहिजे, पण मुलगा म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मला केलं पाहिजे. तर मी वडिलांचे माझ्या सेवा केली, त्यात मी काय फार मोठा गौरव केला किंवा फार काहीतरी मोठं केलं अशातला प्रकार नाही. कर्तव्य माणसानं कधीही विसरता कामा नये. कधीही तुम्ही कितीही मोठे झालात तर मी असं समजतो की प्रत्येकाचे पाय जमिनीवरच असले पाहिजे. विद्या विनयानं शोभते. हा जो विनय, ही जी विनम्रता, ही जी दृष्टी आपल्याला कुठे मिळते? संतांजवळ मिळते. कारण ते निरपेक्ष हेतूनं सांगत असतात, त्यांना बाकी काहीही नको आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी समजतात की हा माझा शिष्य, हे माझे श्रोते इतके आता सक्षम झालेत की हे अनेकांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम झालेत. आणि मी सांगितलेलं जर मार्गाने ते जात असतील तर एव्हाना त्यांची कीर्ती, त्यांच्याकडे असणारं यश, त्यामुळे ते नावलौकिकाला पोचलेले असणार. आणि अशा माणसांकडे अनेक लोक सल्ला घेण्यासाठी येतील. मग त्यात राजकीय लोकसुद्धा येतील. राजकीय लोकांना सल्ला देणं गैर काही नाही आहे, लक्षात घ्या. हे प्राचीन कालापासून सुरू आहे. पूर्वी तर धर्मसत्तेमध्ये म्हणजे राजसत्तेमध्ये धर्मसत्ता असायचीच असायची. राजे लोकांकडे एक तरी राजगुरू असायचेच. आणि ज्यावेळी दरबार भरायचा त्या दरबारामध्ये त्यांचं आसन स्वतंत्र असायचं, उच्चासन असायचं. तिथे त्यांना बसवलं जायचं आणि दरबार भरला जायचा. त्यांना साक्षी ठेवून धार्मिक भावनेनं, ईशतत्वानं निर्णय दिला जायचा. काळाच्या ओघामध्ये हे सगळे प्रकार हळूहळू क्षीण झाले. जरी ते क्षीण झाले आणि आज आपण या उंबरट्यावर आलोय, तरी माणूस माणूसच आहे. माणसाला 2 हात त्या काळी होते, आज 4 नाही आहेत आणि 4 होणारही नाहीत. माणसाला त्या काळी जी बुद्धी होती तशीच बुद्धी आहे. माणूस त्या काळी दुसऱ्यावर परोपकार करत होता. माणूस दुसऱ्यासाठी त्या काळी जगत होता, दुसऱ्यासाठी काहीतरी करत होता. आजसुद्धा तेच केलं जातं. परंतु हे मी करतो अशा आविर्भावामध्ये या कलियुगामध्ये चाललेलं असतं. आणि त्यामुळे सल्ल्याची गरज लागणार. आणि हा सल्ला शुद्ध प्रामाणिक खरे संत देऊ शकतात. अर्थात संतांसारखे दिसणारे सुद्धा संत म्हणून पदवी लावतात. त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पितळेसारखं दिसणारं सोनं आहे आणि सोन्यासारखं दिसणारी पित्तळ आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा प्रकार आहे. तो असावा की नसावा हा वेगळा चर्चेचा विषय होईल. त्याच्यात खोलात आज जाऊया नको. त्यामुळे जे खरे संत आहेत, ह्या खऱ्या संतांकडून निरपेक्ष हेतूनं सल्ला दिला जातो. आणि म्हणून वेगळ्या क्षेत्रातले लोक साधू संतांचा सल्ला घेण्यासाठी येतात. मागे एक गोष्ट सांगितली होती मी राजाची, की प्रधान आणि सेनापती राजाला खुश करण्यासाठी नग्न वरात काढतात त्याची, की महाराज तुमच्या वाढदिवसाला असे तल्लम कपडे शिवायचे की जे दृष्टीला दिसणार नाहीत, हाताला स्पर्श जाणवणार नाही. अशा प्रकारे त्या राजाची स्तुती करून राजाला इतकं चढवतात आणि अक्षरशः राजाला नग्न करतात आणि संपूर्ण राज्यातून फिरवतात. पण एक छोटंसं निष्पाप बालक ज्यावेळी बघतं, आजोबांच्या खांद्यावर बसलेलं असतं, ते बघतं त्यावेळी ते म्हणतं, अगं बाई राजा नागडा. कारण त्याला भीती नसते, कारण त्यातला काही मागायचं नसतं. त्याला एवढंच माहिती असतं की जे माझ्या डोळ्यांना दिसतंय ते व्यक्त करायचं. निरपेक्ष हेतू. समाजामध्ये निरपेक्ष हेतू बाळगून जगणारी माणसं फार कमी असतात. जी दुर्मिळ असतात, जी काही हाताच्या बोटावर मोजणारे असतात, त्याच्यामध्ये अग्रक्रम लागतो तो संतांचा. आज एवढी वाताघात झालेली आहे
कळीचं साम्राज्य सगळीकडे पसरलं आहे, कलियुग सुरू आहे. आणि जिकडे बघाल तिकडे हैवानासारखं, दैत्यांसारखं, दानवांसारखं, असुरांसारखं सगळं जीवन झालेलं आहे. पण तरीसुद्धा त्याच्यातून एक आशेची चिंगारी आपल्याला संतांच्या रूपानं दिसते. आणि म्हणून एवढा जरी विज्ञान प्रगत आहे, अमुक आहे, तमुक आहे, अध्यात्म थोतांड आहे, साधू संत थोतांड आहे, असा आज सगळीकडे कल्लाहोळ चालू असतानासुद्धा चुरून लपून ज्यांना लाज वाटते त्यांना साधू संतांचे उंबरटे झिजवतातच. आणि ज्यांना याच्यातलं काही भय भीती नाही, काही गैर करत नाही, आमच्या धर्मानं, आमच्या संस्कृतीनं, आमच्यावर असणाऱ्या संस्कारांनी सांगितलं आहे की साधू संतांची चरण वंदावे, ते तुमच्यासारखे लोक राजरोसपणे संत संघात येऊन बसतात. पण ज्यांना काही चोरी वाटते, काही अपराधात्मक त्यांना वाटत असतं, आपल्या मनाला त्यांच्या वाईट वाटत असतं किंवा खाजवत असतं किंवा मन त्यांना खात असतं, ते मागच्या दरवाजानं लपून छपून येतातच संतांकडे. आणि संतांचं काम आहे निरपेक्ष हेतूनं जे सत्य आहे ते सांगणं. जगामध्ये कुणीतरी असं स्पष्टपणे सांगणं आवश्यक असतं. आणि त्या भावनेने हे राजकीय मंडळीसुद्धा साधू संतांकडे येतात. खरे साधू संत कुठल्याच पक्षाचे नसतात. आमच्याकडे पण अनेक पक्षाचे लोक येतात. मी कुठल्याही पक्षाचा नाही आणि कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध नाही. माझी जबाबदारी आहे की माझ्याकडे जो आलेला असेल त्याला योग्य तो सल्ला देणं. तू निवडून येशील काय हे मला कळत नाही, त्याचा मी कधी आशीर्वाद देत नाही. मी एवढंच सांगतो, तू समाजासाठी काय केलंस, जर केलं असेल घाबरायची गरज नाही. समाजाकडे इथे नोंद असते त्याची. त्यामुळे तू समाजासाठी कर. तुझ्या हातात ज्यावेळी अधिकार येतो त्या अधिकाराचा उपयोग कर. भले तू तुझं काही कल्याण करून घेत असशील, पण ते कल्याण करत असताना ज्यांनी तुला निवडून दिलेलं आहे त्यालासुद्धा विसरू नकोस. जे लोक निवडून आल्यानंतर 5 वर्ष समाजाकडे बघतच नाहीत, त्यांनी किती जरी पैसे पेरले तरी समाज ते विसरत नाही. कधी कधी हातामध्ये अधिकार मिळाले की वोट बँक मजबूत करण्यासाठी काही वाटेल ते दुसऱ्यावर आघात होतात, अन्याय केले जातात, ते गैर आहेत. म्हणून त्यांना योग्य आणि बिनचूक मार्ग सांगणे संतांचं काम आहे. ते संतांनी केलं पाहिजे, ते चांगल्या सुबुद्ध माणसांनी केलं पाहिजे, सुसज्जन ज्ञानी माणसांनी केलं पाहिजे, असं समर्थ रामदास स्वामींना वाटतं. आणि त्या पंक्तीला तुम्हाला आणि मला समर्थ रामदास स्वामींनी या दासबोधाच्या माध्यमातून नेऊन ठेवलं आहे. समर्थ रामदास स्वामींची तुमच्याकडून आणि माझ्याकडून ही अपेक्षा आहे की जरी राजकीय लोक तुमच्याकडे आले किंवा विविध मार्गातील लोक तुमच्याकडे आले तरी त्या मार्गातील लोकांना चुकीचा सल्ला कधी देऊ नका. भले ते तुमच्याकडे कधी आले नाहीत तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाने त्यांना जाऊ देऊ नका. कारण तुम्ही समृद्ध माणूस आहात, तुम्ही सुज्ञ माणूस आहात. आणि जे भगवंताला अभिप्रेत असणार जो नरदेह आहे तो नरदेह स्वीकारलेले तुम्ही लोक आहात. कारण तुमच्या संतांचे संस्कार आहेत. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे लोक येतील, त्यांच्याबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका. त्यांच्याकडून काहीतरी मिळेल या आशेने त्यांना काहीतरी चुकीचं सांगू नका. तुम्ही पापाला वाटेकरी व्हाल. तुम्हाला जो अनेक प्रकारचा लोकसंग्रह करायचा आहे तशा प्रकारे याही लोकांचा संग्रह केला पाहिजे. कारण या लोकांना जर तुम्ही बिनचूकपणे सांगितलं, ठामपणे सांगितलं, योग्य प्रकारचं जर सांगितलं तर यांच्या हातून समाजाची सेवा होणार आहे. त्यामुळे त्यांना जर कुणीतरी स्पष्ट सांगितलं की तुम्ही करताय ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे आणि अशा प्रकारे केलं पाहिजे, त्यावेळी तुमच्या पाठीमागे समाज उभा राहील, त्यावेळी तुमच्या हाताला यश येईल, त्यावेळी तुम्हाला पुण्य लाभेल असं ज्यावेळी ठणकावून सांगाल त्यावेळेला त्या माणसांकडून चांगल्या प्रकारचं कार्य होईल की जे समाजाला उपयुक्त ठरेल. आणि तेच खरं पुण्याचं काम असेल. आणि हे तुम्ही केलं पाहिजेत हे सांगण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा राजकारण नावाचा विषय घेतलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला अनेक ठिकाणी हे साधू संतांकडे राजकीय मंडळी आलेली दिसते. राजकीय मंडळी आली म्हणजे काय छुवाछूत झाली अशातला प्रकार नाही, किंवा फार मोठं काहीतरी तो साधू किंवा तो संत चुकीचं करतो अशातला प्रकार. त्याचं कामच आहे की धर्मानं
धर्म कशाचा तयार होतो? संस्कारांपासून, संस्कार आणि संस्कृतीपासून धर्म तयार होतो. तर धर्मानं जे सांगितलं आहे, माणसानं धर्म का तयार झाला आहे? माणसासाठी, माणसानं माणसासारखं वागावं हे सांगण्यासाठी, हे विचार देण्यासाठी धर्म तयार झालेला आहे. मग त्या धर्माप्रमाणे वागा हे सांगणं तुमचं काम आहे. याच्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा आज समाज घेतलेला आहे. तेव्हा सर्वांनी याच्यातून बोध घेऊया आपण की कोणी आपल्या सहवासात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला चुकीचा सल्ला देऊया नको. जो द्यायचा तो प्रामाणिकपणे देऊया की जेणेकरून आपल्या सल्ल्यामुळे समाजाचं नुकसान होणार नाही, हे सांगायचं रामदास स्वामींना. यासाठी हा समास लिहिला आहे. तर आता आपण इथे थांबूया, आपला वेळ संपलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया पुढच्या संत संघामध्ये. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. श्री गुरु.